नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, मला एका ताईंची कमेंट आली होती की साडीचा अस्तर लावून गाऊन शिलाई दाखवा। तसं तर बऱ्याच वेळेस अगोदर येतच होती की साडीपासून ड्रेस शिवून दाखवा, वन पीस शिवून दाखवा। त्यासाठीच मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर बघा, मी इथे अशा पद्धतीची एक साडी घेतलेली आहे। तुम्ही कोणतीही साडी घेऊ शकता तुमच्याकडची। आणि त्याचबरोबर मी इथे एक अस्तर पण घेऊन आलेले आहे आणि हे 5 मीटर अस्तर आणलेले आहे मी। आता बघू यातलं किती शिल्लक राहते किंवा किती ते मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग झाल्यावरतीच दाखवेल। तर अशा पद्धतीने हे 5 मीटर अस्तर घेऊन आलेले कॉटनचं। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ युजफुल आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि बघा, मी हा जो ड्रेस आहे ना, याच्याच मापाची उंची घेणार आहे। तुम्हाला पूर्ण लॉंग पाहिजे असेल तर तुम्ही बॉटम पर्यंत उंची घेऊ शकता, पण मी माझ्याच मेजरमेंट वरती दाखवणार आहे। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर मैत्रिणींनो, आपण अस्तरची कटिंग करून घेऊ। आणि बघा, हे 5 मीटर अस्तर आहे तर खूप मोठा आहे हे, बघा या पद्धतीने। आणि हे प्लस डबल मध्ये आहे अजून पण। तर सर्वात अगोदर आपण टॉप पार्टची कटिंग करून घेऊ। तर त्यासाठी आपल्याला याच्यामधून अस्तर आहे ते कट करून घ्यायचं आहे। तर मी इथे अगोदर आहे ना, घडी जी आहे त्याची लांबी टाकून घेते, पण अगोदर इकडनं स्ट्रेट भाग आहे तो कट करते, कारण की थोडासा खालीवर पार्ट होता अस्तरचा तो मी कट करून घेतला। आणि त्यानंतर इकडनं मी ना उंची जेवढी लागती ना मला तेवढंच माप टाकून घेत आहे। तर मला शिवून तयार उंची 13 पाहिजे, तर मी इथे समजा 15-15 इंचावरती मार्क केलंय रफली, कारण की याच्यात आपल्याला ना 2 पार्ट घ्यायचे ना मागच्या पुढच्या भागासाठी। तर अस्तर आपल्याला एवढा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे, त्यामुळे अशा पद्धतीने मी फोल्ड करून घडी करून घेतलेली आहे। आता कटिंग पण करून घेतलेली आहे आणि हे 2 पार्टची कटिंग झाली मागच्या आणि पुढच्या भागासाठी। आता जोडा आहे तो पण आपण कट करून घेऊ, म्हणजे दोन्ही पण पार्ट सेपरेट होतील, बघा या पद्धतीने। आता इकडनं आपली ओपन साईड आहे आणि इकडनं बंद बाजू आहे। तर बंद बाजू मी आता माझ्या बाजूने घेतली आणि इकडनं आपल्याला छातीचे घडीचं जे माप आहे ना ते टाकून घ्यायचंय दोन्ही पार्टचं। बघा, जेवढी छातीची घडी असेल ना तेवढं आपल्याला ते माप टाकून घ्यायचंय। तर माझी 9.5 आहे, त्याच्यामध्ये मी 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलेली आहे। तर या पद्धतीने 11.5 इंचाची फोल्ड घडी घेतलेली, दोनही कापडाची, आणि फोल्ड बाजू माझ्या बाजूने आहे। आता जिकडनं आपली फोल्ड बाजू आहे तिकडनं आपल्याला गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे। बघा, मी तुम्हाला परत एकदा दाखवलं, ओपन साईड समोरच्या बाजूनी आणि बंद बाजू माझ्या बाजूने। आता खुला गळा मी इथे 2.5 इंचाचा घेतलेला आहे, शोल्डर मी 3.5 इंचाचा घेतलेला आहे आणि मुंडा मी 7 इंचाचा घेतलेला आहे। तुम्ही 6 ते 6.5 घेतला तरी पण चालेल, पण ड्रेस कसं एकदमच फिटिंग पाहिजे असं नाही। आणि तुम्हाला स्क्रीनवरती पण मी मागचा गळा पुढचा गळा त्याचं माप दिलेलं आहे, म्हणजे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला स्क्रीनवरती पण माप दिलेले आहेत। आणि बघा, पुढचा गळा मी इथे 5.5 इंचाचा घेतलेला आहे, मागचा गळा 3 इंचाचा, आणि इथे छातीची जी घडी आहे ना ती मी 9.5 आणि प्लस 2 इंच लुजिंगसाठी घेतलेली आहे, तशी मार्किंग करून घेतली। कंबर 8.5 प्लस 2 म्हणजे 10.5 इंचावरती मार्क केलं अशा पद्धतीने। आणि उंची ते मला 13 हवी आहे, तर मी 14 टाकून घेतलेली आहे, म्हणजे 1 इंच स्टिचिंग मध्ये जाईल आणि शिवून आपली 13 इंच होईल। ठीक आहे, या पद्धतीने। आता इथे मी 1.5 इंचाचा मागचा मुंडा आणि 1 इंचावर पुढच्या मुंड्याचा आकार दिला आणि इकडनं मुंड्याच्या साईडने बघा असं इंच टेप बरोबर मध्यभागी फोल्ड केला आणि या पद्धतीने मार्क करून घेतलं। मागचा गळा मी गोलच ठेवणार आहे, पुढचा गळा थोडासा पंचकोनी आकारामध्ये देऊन घेतला। अगोदर आपण मागच्या भागाची आहे ती कटिंग करून घेऊ। तर मागचा गळा आणि मागचा मुंडा मी इथे कट करून घेतलेला आहे। आता मग मागचा पार्ट आहे तो आपण साईडला काढून घेऊ याच्यातून आणि पुढच्या पार्टची कटिंग करून घेऊ। तर बघा, ते बॅक साईडचं आहे तर बी टाकून घेतलं मी। आता पुढच्या गळ्याची कटिंग करून घेऊ आणि पुढच्या मुंड्याची कटिंग करून घेऊ। तर इथे पण आपण एफ टाकून घेऊ, म्हणजे फ्रंट साईडचा पार्ट आहे ते कळण्यासाठी। तर बघा, फ्रंटची आणि बॅकची 2 इंची कटिंग झाली। आता आपण बाहीची कटिंग करून घेऊया। तर जो आपण इथे घडी करताना हा बघा वाढव कपडा म्हणजे अस्तरचा कपडा निघाला होता ना, तर तेच आपल्याला इथे मुंड्याचं माप मोजून घ्यायचं आहे बाहीची कटिंग करण्यासाठी। तर हे 12 इंच भरलेला आहे आणि हा कपडा पण आपल्याला फोल्ड घडी 12ची घ्यायची आहे। तर मी इथे जोड देऊन घेतला आणि अजून एक बाहीसाठी आपल्याला एवढाच कपडा लागणार आहे। मी बाहीची उंची शिवून 7 इंच ठेवणार आहे, तर 8 इंचावरती मी इथे मार्क करून घेतलं, म्हणजे बघा आपण थोडं पण अस्तरचा कपडा वाया नाही जाऊन दिला। जो आपण फोल्ड केलेला होता ना त्यालाच आपण इथे घडी करून घेतली। आता बघा, बंद बाजू बाहीची माझ्या बाजूने आहे आणि ओपन साईड समोरच्या बाजूने आहे, इकडनं स्ट्रेट लाईन कट करून घेतली। आता उंची मी इथे 8 इंचावरती टाकून घेतली आणि घडी आपली 12 इंच आलेली होती, बघा जसं आपण हे केलेलं होतं माप मोजलेलं। तर आणि बाहीची गोलाई आहे ना ती मला 6 इंचच घ्यायची होती, पण खूप तिरपं वाटत होतं त्यामुळं, कारण की इकडनं बघा आपण जेव्हा मुंड्याचं माप मोजलं होतं तर ते 12 इंच भरलं होतं, त्यामुळे इकडनं आपल्याला ही जी घडी होती ना ती 12 इंचच टाकायची होती, म्हणजे वाढव झाली तर नंतर आपण कट करू शकतो, पण कमी नको पडायला त्यासाठी। आता इकडनं वरतून आपण
2.5 इंच डाऊन मार्किंग करून घेऊ बाईचं शेप देण्यासाठी या पद्धतीने आणि आतल्या मुंड्याचा पण. आणि जशी मार्किंग केली ना तशीच आपण ही बाईची कटिंग करून घेऊया. आणि त्यानंतर आतल्या मुंड्याची कटिंग करताना बघा आपल्याला ही बाई आहे ती ओपन करून घ्यायची. ठीक आहे, दोन्ही पण बाई आपल्याला अशा पद्धतीने ओपन करून घ्यायच्या आणि आतल्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला अगदी डिटेल आणि एकदम स्टेप बाय स्टेप दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे पण तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा तरच तुम्हाला समजेल. कारण की 2-2.5 तासाचा व्हिडिओ होता, मग जास्त वेळ झाला तर तो प्रचंड मोठा होईल. तरी पण खूप मोठा झालेला आहे, तर प्लीज तुम्ही तेवढं समजून घ्या कारण की प्रत्येक स्टेप मला तुम्हाला दाखवायचे असतात. आता बाईची आणि मागच्या पुढच्या भागाची कटिंग झाली. आता उरलेलं जेवढं काही अस्तर आहे ना तेवढं पण आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने मी जे अस्तर आहे ना ते अगोदर एक फोल्ड केली आणि आता अजून एक फोल्ड करून घेऊ. ठीक आहे, म्हणजे 4 फोल्ड मध्ये आपण हे जे अस्तर आहे ते फोल्ड करून घेतलेलं आहे. जेवढं उरलेलं आहे तेवढं सगळं अस्तर मी इथे वापरणार आहे बघा घेरासाठी. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो बघा 4 घडीमध्ये आपण हा कपडा फोल्ड केला आहे. 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे, 4 फोल्ड मध्ये आपला हा कपडा फोल्ड आहे. उरलेलं जेवढं अस्तर होतं ना तेवढं मी 4 घड्यामध्ये फोल्ड करून घेतलेला आहे. आता यानंतर आपल्याला तो कॉर्नर पकडायचा आणि इथे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं बघा या पद्धतीने. तर अशा प्रकारे त्रिकोणामध्ये आपली जी घडी आहे ती झालेली आहे. म्हणजे फुल अमरेला घेराचा ड्रेस आहे ना तो आपला शिवून रेडी होतो. ऑलरेडी आपली 4 होती, आता 8 घड्यामध्ये फोल्ड झालेला आहे बघा. इकडनं ह्या 1, 2, 3 हा 4 आणि या खालच्या पण 1, 2, 3 आणि 4 म्हणजे 8 फोल्ड आपला कपडा फोल्ड झालाय. आता हा पण आपला जो टॉपचा पार्ट आहे ना आपला, तर हा पण आपला हा डबल मध्ये आता अजून एक फोल्ड मध्ये करून घ्यायचा. म्हणजे हा पण आपला 4 फोल्ड मध्ये फोल्ड झालाय आणि याची उंची आपल्याला इथे जिथपर्यंत येते ना तिथपर्यंतच मार्क करून घ्यायचं बघा. आता बघा इकडनं आपल्याला कमरेचं माप टाकून घ्यायचं आणि कमरेच्या खाली जेवढी आपल्याला उंची पाहिजे ना तेवढी टाकून घ्यायची आहे. तर मी इथे 4 फोल्ड मध्ये जो कमरेचा टॉपचा पार्ट होता ना तोच तसाच ठेवून घेतला. म्हणजे तो 5 ते 5.25 इंचाची त्याची घडी आलेली आहे. बरोबर अशा पद्धतीने राऊंड मध्ये आपल्याला त्याची मार्किंग करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तिथून खाली मला इथे ना 30 इंच शिवून हवं होतं, तर मी इथे 2 इंच डबल फोल्ड करण्यासाठी वाढव घेणार होते. तुम्ही 1.5 इंच घेतला असतं तरी चाललं असतं. तर मी इथे ना 32 इंचावरती मार्किंग करून घेत आहे अस्तरची. आणि इथे बघा आपल्याला आता अस्तर आहे ना ते थोडंसं कमी पडत आहे, तर तो आपल्याला जोड देऊन घ्यावा लागणार आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण टोटल 5 मीटर अस्तर आहे ते लागणार आहे. बघा जेवढं उरलेलं आहे तेवढं आपल्या इथे जोड येणार आहे. तर आता जशी मार्किंग केलेली आहे ना अगोदर आपण तशी कटिंग करून घेऊ बघा या पद्धतीने. आणि जे उरलेलं अस्तर आहे ना तेच आपल्याला इथे 4 भागाला जोड द्यावा लागणार आहे. बघा मी तुम्हाला अगोदर पण दाखवलं होतं, हे 4 पाकळ्या आहेत त्या. आता हे जे उरलेलं अस्तर आहे ना ते मी ॲज इट इज अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे. व्यवस्थित अगोदर चेक करून बघायचं पुरतंय की नाही. आणि जसं पुरेल ना तसंच आपल्याला ते व्यवस्थित असं घडी टाकून घ्यायची आणि त्याची मार्किंग करून घ्यायची आहे. तर लहान मुलींच्या कपड्याला शक्यतो मला नाही वाटत अस्तरला जोड द्यावा लागेल, कारण की हे मोठं म्हणजे माझ्या मापावर शिवलं होतं तर याचा फुल घेरा आला आणि उंची पण पूर्ण उंची शिवून 44 इंच होती ना ड्रेसची, त्यामुळे याला आपल्याला जोड द्यावा लागला. तर जोड कसं द्यायचं ते पण सांगते बघा. आता हे 4 पाकळ्यामधलेचे 4 पार्ट आपण ठेवलेले होते ना, तर इकडनं जोड होता तो मी कट करून घेतला अस्तरचा आणि अशा पद्धतीने आपल्याला हे जे कापड कमी पडत होतं ना ते स्टिच करून घ्यायचंय. तर इथे आपल्याला ना अगोदर टाचणी लावून घ्यायची, म्हणजे पलटी मारल्याच्या नंतर ते बरोबर इकडच्या साईडनी दिसणार आहे. तर मी तुम्हाला टाचणी लावून झाल्यावर दाखवते. ठीक आहे, आणि कडेच्या साईडने हा जोड आहे ना तो पण मी कट करते, नंतर आपण तो स्टिच करून घेऊ. पण हे जे आपल्याला अस्तर कमी पडतंय ना तो जोड आपल्याला द्यायला सोपं जावं त्यासाठी मी तिकडचा जोड होता ना तो कट करून घेतला. आणि बघा अशा पद्धतीने ते टर्न केल्याच्या नंतर दिसणार आहे. ठीक आहे, आता जसं ह्या एका पाकळीला मी तुम्हाला करून दाखवलं ना याच पद्धतीने दुसऱ्या पाकळीला पण आपल्याला या अशाच पद्धतीने हा जो जोड आहे ना तो देऊन घ्यायचा आहे. याला पण अगोदर टाचणी लावून घ्यायचे आणि अजून राहिलेल्या खाली ज्या 2 पाकळ्या आहेत ना त्याला पण आपल्याला उलट सुईचं बघून घ्यायचं आणि त्या पद्धतीने जोड देऊन घ्यायचं. तर चला मी हे 4ही जोड आहेत ना या अस्तरच्या कापडाला ते देऊन घेते आणि दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे मैत्रिणींनो आपण हे 4ही पाकळ्या आहेत त्या स्टिच करून घेतलेल्या आहेत बघा. 1, 2, 3 आणि 4 म्हणजे जे 4 जोड होते ना ते आपण देऊन घेतलेले आहेत. आता याचा आपल्याला व्यवस्थित आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो पुन्हा एकदा सांगते मी तुम्हाला, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, कारण की तुमच्यासाठी मी एकदम तळमळीने आणि एकदम प्रामाणिकपणे व्हिडिओ बनवलेला आहे जसे तुमच्या रिक्वेस्ट येतात त्यानुसार. त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, प्रचंड मेहनतीने बनवलेला आहे
आणि त्यामुळे तुम्ही समजून घ्या प्लीज। आता बघा या ज्या 2 पाकळ्या आहेत ना त्या आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहे आणि ह्या पण 2 पाकळ्या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत। तर चला मी ह्या पण 2 पाकळ्या आहेत ना त्या दोन्ही पण स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला बघा ह्या पद्धतीने याचा फुल घेरा आहे ना तो दिसणार आहे। तर चला अगोदर आपण ह्या स्टिच करूया। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो बघा मी इकडनं जोड देऊन घेतलेला आहे, म्हणजे आपला फुल घेरा आहे ना तो 5 मीटर मध्ये बनून तयार होणार आहे। बघा पूर्ण घेरा, फुल घेरा जो म्हणतो ना आपण तो या पद्धतीने आपला दिसणार आहे बघा या पद्धतीने। आता हे दाखायला पण बघा खूप मोठा असा पीस झालेला आहे। तर बघा या पद्धतीने आपण दोन्ही पार्टची आहे ना ती पाकळ्या जोडून घेतलेल्या आहेत। फुल घेरामध्ये आपल्या दोनही पार्ट आहे तो दिसत आहे। आता अस्तरची फायनल कटिंग आपली कंप्लीट झालेली आहे। आता आपण इथून पुढे साडीच्या कापडाची कटिंग कशी करायची ना ते बघूया। आणि बघा एवढा मोठा घेरा आलेला आहे। आता इथे खालीवर दिसतंय ना इकडच्या साईडने थोडा पार्ट तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे। आणि तुम्हाला वाटत असेल कमरेच्या साईडने असा भाग आलाय तर ते आपल्याला सरळ जोडून घ्यायचं आहे। ते पण मी तुम्हाला स्टिचिंगच्या वेळेस दाखवणार आहे। आता सर्वात अगोदर बघा ही साडी आहे आणि या साडीची जी लेस आहे ना ती आपल्याला काढून घ्यायची आहे, कारण की अम्ब्रेला घेरामध्ये ना साडीची लेस उपयोगी नाही आहेत आणि नंतर लावायची असेल तर तुम्ही लावू शकता, पण मी नाही लावणार। मी फक्त पुढच्या पार्टलाच लेसचा वापर आहे तो करणार आहे, ते पण तुम्हाला दिसणारच आहे स्टिचिंग करताना। आता बघा आपण साडीचा कपडा थोडा पण वाया जाऊन नाही देणार। आता हे पुढच्या भागाला मी लावणार होते ना लेस तशी तुम्हाला दाखवली इथे ठेवून। आणि बघा हे जे अस्तर कट केलेले होते ना ते आपण अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत। मी बघत होते अगोदर कसं ठेवल्यावरती कपडा वेस्ट जाणार नाही, मग या पद्धतीने ठेवून घेतले। आणि अस्तरपेक्षा ना थोडं थोडं आपल्याला जो साडीचा कपडा आहे तो वाढवच कट करायचा आहे, म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जातं ते त्यासाठी। तर बघा मागच्या आणि पुढच्या भागाची आपण ही साडीच्या कापडावरती कटिंग करून घेतलेली आहे। आता हे खाली जे उरलेलं आहे ना ह्याच्यामध्ये आपली एक बाई म्हणजे कट होणार आहे। तर बघा बाई आहे ना तिला मी फुगा बाई बनवणार आहे। तर ह्या बाईपेक्षा मला साधारणतः 4.5 ते 5 इंच कपडा वाढव घ्यायचा होता। तर त्यासाठी मी इथे ना म्हणजे कपडा अगोदर फोल्ड करून बघत होते की पुरतोय की नाही, तर थोडासा कमी पडत होता। मग मी फोल्ड घडी अजून थोडी पुढे घेतली आणि इकडनं बघा 5 इंच कपडा मी वाढव घेतला 4.5 ते 5 इंच आणि त्या पद्धतीने घडी ठेवून घेतली। ठीक आहे या पद्धतीने आणि कटिंग करून घेतली आणि थोडं सरळच कटिंग केलेली, बाईचा शेप वगैरे काहीच दिलेला नाही कारण की फुगा बाई बनवायची आहे त्यामुळे। आणि दुसरा पण बाईचा कपडा मी या पद्धतीने कट करून घेतला। सरळ सरळ कपडा मी कट केला आहे, स्टिचिंगच्या वेळेस दाखवेल मी तुम्हाला पुढे तर तुम्हाला कळणारच आहे। आता उरलेली एवढी साडी आहे ना तिचा अगोदर स्ट्रेट भाग आहे तो कट करून घेऊ आणि ही पण साडी आपल्याला अशा पद्धतीने 4 फोल्ड मध्ये टाकून घ्यायची आहे। बघा एक फोल्ड केली, आता अजून एक फोल्ड म्हणजे 4 फोल्ड मध्ये आपण ही घडी टाकून घेतली आहे। आता इकडे आपल्याला याला त्रिकोण करायची काहीच गरज नाही कारण की आपलं अस्तर ऑलरेडीच कट केलेलं आहे। मग अस्तरचा जो कपडा आहे ना तो मी फक्त हा जो कपडा होता ना फुल घेराचा तो फक्त डबल मध्ये घडी करून घेतली आणि कमरेची साईड बघा कॉर्नर वरती ठेवून घेतली, जिकडनं आपण त्रिकोणाची अस्तरच्या वेळेस कट केलं ना सेम त्या पद्धतीने। आता जशी आपण अस्तरचा कपडा ठेवलाय ना तशीच आपल्याला साडीची कटिंग करून घ्यायची आहे। बघा पूर्ण साडी लागलेली आहे, फक्त एवढं जे उरलेलं आहे ना एवढीच साडी उरलेली आहे आपली, बाकी पूर्ण साडी लागलेली आहे। बघा आता हे साडीच्या कापडामध्ये तुम्हाला दाखवते फुल घेरा या पद्धतीने। बघा एवढा मोठा 2 पार्टसाठी 2 भागाची कटिंग झाली, एक पुढच्या पार्टसाठी आणि एक मागच्या पार्टसाठी। तर चला आता स्टिचिंग कशी करायची ते दाखवते शिलाई मशीनवर। आता स्टिचिंग करायची आहे आपल्याला। तर बघा फ्रंटचा अस्तर आणि फ्रंटचं जे मेन फॅब्रिक आहे ते मी ठेवून घेतलेलं आहे, पण मला इकडे हा जो पार्ट आहे ना याच्यावरती ह्या ज्या लेस आहेत ना त्या लावून घ्यायच्या आहेत बघा या साडीच्या। तर अशा पद्धतीने आपण ते बरोबर सेंटरला लावून घेणार आहोत। तुम्हाला लावायचे असेल तर लावा, नाही लावले तरी चालेल, ऑप्शनल आहे हे। पण खरंच लेस लावल्यामुळे ना खूप छान लुक येतो, त्यामुळे तुम्ही पण नक्की लावा। आणि राईट साईडनेच मी या ज्या लेस आहेत ना साडीच्याच निघलेल्या त्या स्टिच करून घेत आहे। जेवढे बसतील तुमच्या तेवढे तुम्ही इथे लावून घ्यायच्या एकाड एक। बघा या पद्धतीने ठेवून घ्यायच्या आणि स्टिच करून घ्यायच्या। आणि लेसमुळे खरं तर खूप छान असा अगदी रेडीमेड स्टाईलचा जसा ड्रेस असतो ना तसाच लुक येतो त्याचा। ठीक आहे, तर या पद्धतीने मी इथे ना म्हणजे 4-5 लेसचे कापड होते ते स्टिच करून घेतलेले आहे। आता त्यानंतर आपल्याला इकडनं अस्तरचा जो पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि गळ्याच्या साईडने ना आपल्याला टाचणी लावून घ्यायची अगोदर, कारण की आपल्याला गळा पलटी मारून घ्यायचा आहे। इथे बिना कॅनव्हसचा मी गळा आहे तो शिवून घेणार आहे आणि खूप सुंदर होतो। आता हे ओपन जे गळ्याचं माप होतं ना ते 5 इंच भरत आहे की नाही ते मी चेक करत होते, तर व्यवस्थित चेक करून घेतलं। आता जे टाचणी लावून घेतलेली त्यामुळे आपल्याला स्टिच करायला काहीच अवघड नाही, पण मी मध्य भागापासून स्टिचिंग करायला सुरुवात केलेली आहे बघा या पद्धतीने। म्हणजे गळा जो आहे ना तो फाकल्यासारखा वगैरे होत नाही, कारण की हा पंचकोनी आकार आहे त्यामुळे। आणि परत आता इकडनं टर्न करून घेतला आणि राहिलेला इकडचा अर्धा जो गळ्याचा भाग होता ना तो पण स्टिच करून घेतला या पद्धतीने। आता टाचणी लावलेली आपल्याला काढून टाकायची आणि
इथून कटिंग करून घ्यायची. शिलाईच्या पुढे थोडंसं मार्जिन सोडूनच कट करायचं आणि जिथे जिथे कॉर्नर आलेले ना तिथे आपल्याला असे कट देऊन घ्यायचे. म्हणजे पलटताना हा शेप आहे तो प्रॉपर येतो आणि अजून आपण ठिकठिकाणी कट देऊन घेतले. आता त्यानंतर बघा अस्तर आपण ते आतल्या साईडने पलटी मारून घेतलं आणि यावरतीच आपल्याला आता दाबटीप देऊन घ्यायची आहे. तुम्ही अस्तरच्या साईडने दाबटीप दिली तरी चालेल किंवा वरच्या साईडने देऊन घेतली तरी चालेल. तर मी वरतूनच देऊन घेत आहे या पद्धतीने. आणि बघा गळा किती छान असा पलटला गेलेला आहे आणि एकदम फिनिशिंग मध्ये तो गळा आहे तो दिसतो. तुम्हाला फायनल लुक घातल्याच्या नंतर पण कळणार आहे किती सुंदर दिसतो. ठीक आहे. आणि राहिलेलं अस्तर आहे ना ते आता आपल्याला ॲज इट इज स्टिच करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो अगदी प्रचंड मेहनतीने तळमळीने आणि जीव तोडून मी तुम्हाला सांगत आहे, कारण की खूप मेहनत लागलेली आहे हा व्हिडिओ बनवायला आणि मी खास तुमच्यासाठीच बनवत असते. जसे जसे तुमचे रिक्वेस्ट येतात ना त्यानुसार. त्यामुळे प्लीज व्हिडिओला कमेंट करत चला, लाईक करत चला आणि हाईप पण करत चला. म्हणजे नवीन ऑप्शन आलेलं आहे ते, म्हणजे व्हिडिओ लीडर बोर्डवरती जायला मदत होते. तर यानंतर मैत्रिणींनो मला ही जी लेस आहे ना ती खूप ब्रॉड वाटते इकडेने. तर मी इकडची जी शिलाई आहे ना ही उसवून घेणार आहे. बघा इकडची मी उसवून घेतली तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि अशा पद्धतीने आपल्याला आतमध्ये अशी फोल्ड करून घ्यायची आणि इकडनं ना अशी टीप मारून घ्यायची. म्हणजे हा जो कडेचा पार्ट आहे ना लेसचा तो पण दिसणार नाही, फोल्ड पण होईल आणि थोडीशी नाजूक आपली जी लेसची डिझाईन आहे ना ती दिसेल. तर चला अशा पद्धतीने मी आता याच्यावरती स्टिच करते. तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपण या दोन्ही कडेने स्टिच करून घेतलेले लेस आतमध्ये फोल्ड करून. आणि बघा किती सुंदर असं आता तिची डिझाईन दिसत आहे. आता पुढच्या कापडाला जसं आपण अस्तर लावून गळ्याच्या बाजूने पलटी मारलं सेम त्याच पद्धतीने बॅकच्या पार्टला पण आपण स्टिच करून घेणार आहोत. फक्त बॅकला आपण लेस नाही लावणार, डायरेक्ट पलटी मारून घेऊ. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो बॅक साईडच्या पार्टला पण मी ते गळ्याच्या साईडने पण पलटी मारून टीप मारून घेतली आणि अस्तर पण जोडून घेतलेलं आहे. आता यानंतर आपण बाह्य स्टिच करून घेऊ. तर बाह्यांसाठी बघा आपण या अस्तरची कटिंग करून घेतलेली होती. तर दोन्ही बाह्या आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहे. म्हणजे दोन्ही पण बाय एकाच बाजूच्या होऊ नये म्हणून बघा फ्रंटचा मुंडा फ्रंटच्या शेजारी ठेवून घेतला. आता आपण हे जे सरळ सरळ कपडा कट केलेला होता ना साडीचा, तर बॉटमच्या साईडने आपण बघा मी तुम्हाला म्हटलं होतं की मी 4.5 इंच कपडा वाढव घेतला होता फोल्ड गडीमध्ये. म्हणजे तो जवळजवळ 9 ते 10 इंच कपडा वाढव घेतलेला होता मी आपल्या बाईपेक्षा. आणि बघा तो राईट साईडनेच आपण ठेवून घेत आहोत. आणि बॉटमच्या साईडने मी अशा पद्धतीने चुन्या आहेत त्या प्लेट्स आहेत त्या पाडून घेत आहे आणि खूप दाट प्लेट्स पाडून घेत आहे मी. म्हणजे एक वेगळ्या पद्धतीची फुग्गा बाई आहे आणि हिच्यामुळे पण ड्रेसचा लुक आहे ना एकदमच छान दिसतो. मला तरी प्रचंड आवडलेला आहे. तुम्ही पण बघा स्वतःच्या हाताने शिवला ना एखादी ड्रेस किंवा वस्तू, तिचा आनंद म्हणजे आपला गगनात मावत नाही इतका मोठा असतो. आणि बघा वरती आपलं हे जे म्हणजे मेन फॅब्रिक उरलेलं आहे ना ते तुम्ही कट पण करून टाकू शकता आणि अशा ज्या प्लेट्स आहे ना त्या वरतून पाडून घेऊ शकता. पण मी अशा नव्हते पाडणार, तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे दाखवलं. पण मी बघा तोच कपडा अशा खाली टर्न करून घेतला. म्हणजे इथे जो फुगा आहे ना तो तयार झालेला आहे बघा या पद्धतीने. म्हणजे जे बाई होती ना आपली जी आपल्याला 8 इंच लांबी घेतली होती आपण उंची, तर त्यापेक्षा 5 बोट कपडा वाढव होता. म्हणजे एवढा मोठा पप आलेला आहे. तसं मी तुम्हाला आता परत स्लो मध्ये समजावून तर सांगणारच आहे पुढे. म्हणजे बघा आपला जो पप आहे तो खूप छान असा दिसेल. म्हणजे आपण जे वाढव कपडा घेतला होता तर मी तुम्हाला दुसऱ्या बाईवरती पण समजावून सांगते. तर बघा ही जी आपली बाई आहे ना हा जो कपडा आहे तो आपला बाईपेक्षा बघा साधारणतः 4-5 बोट वाढव आहे. मग त्याच्या आपण जेव्हा असं प्लेट्स घेतो तेव्हा तो फुगा तयार होतो. या पार्टवरती पण दाखवते बघा. इकडनं जेव्हा आपण प्लेट्स घेतो ना तेव्हा इथे पप आहे तो तयार होतो. तर त्याच पद्धतीने आपल्या इथे पप तयार झालेले आहे. आता आपण जसे टाचणे लावले तसेच हे अस्तर आहे ते ॲज इट इज स्टिच करून घेऊया या पद्धतीने. तर अगदी प्रामाणिकपणे मैत्रिणींनो मी तुम्हाला व्हिडिओ देण्याचा एक प्रयत्न करत असते आणि कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण एकाच व्हिडिओमध्ये दाखवल्यामुळे व्हिडिओ एकदमच मोठा झालेला आहे नेहमीपेक्षा. म्हणजे हाच मला तरी वाटतं प्रचंड मोठा व्हिडिओ झालेला असेल. आता बघा अशा पद्धतीने आपण अस्तर स्टिच करून घेतलं. म्हणजे मेन फॅब्रिक वगैरे चुन्या पाडून वरचा पार्ट. आता जेवढं काही एक्स्ट्राचा आपलं साडीचा कपडा असेल ना अस्तरपेक्षा तेवढा आपण कट करून घेऊ, कारण की अस्तरचं आपलं परफेक्ट माप आहे बाईचं. आपण जो मेन फॅब्रिक होता तोच वाढव घेतलेला होता. आता आपल्याला बॉटमच्या साईडने पण पायपिंग करून घ्यायची आहे ह्या कापडाला. तर मी अस्तरच्याच कापडाची पायपिंग करून घेणार आहे. तर पायपिंगसाठी बघा मी इथे अशा पद्धतीने साधारणतः 2 ते 2.5 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे. अस्तरचाच कपडा पुरतोय की नाही ते अगोदर चेक केलं. हा जोड आहे तो मी देऊन घेतला, दाबटीप दिली त्या जोडवरती. आणि बॉटमच्या साईडने बघा अगोदर अस्तरच्या बाजूने आपण ही स्टिचिंग करून घेत आहोत आणि नंतर वरच्या साईडने म्हणजे राईट साईडने पलटी मारून डबल टिप म्हणजे डबल फोल्ड करून टिप मारून घेणार आहोत. ठीक आहे या पद्धतीने. म्हणजे फुग्गाबाई आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे शिवू शकतो.
तसं मी बरेच वेळेस दाखवलेली आहे, ब्लाऊजला पण फुगाबाई शिवून कशी देईल ती पण दाखवलेली. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसरी पण बाई आहे ती मी स्टिच करून घेतलेली आहे. या पद्धतीने हिला पण प्लेट्स पाडून घेतले, तुम्हाला एक करून दाखवलं ती सेम त्याच पद्धतीने. आता आपल्याला या बाईचा सेंटर काढून घ्यायचा आहे. तर बरोबर या पद्धतीने आपल्याला ही जी बाई आहे ती फोल्ड करून घ्यायची आणि इथे सेंटरला बरोबर मार्क करून घ्यायचं. तुम्ही हवं तर कैचीने कट देऊन घेतला तरी चालेल आणि वरतून मग मार्क करून घ्या. दुसऱ्या बाईला पण सेम त्याच पद्धतीने मी फोल्ड करून घेतलं आणि इथे सेंटरला मार्क करून घेतलेलं आहे या पद्धतीने. आता हे बाया जोडायच्या आहेत, पण त्या अगोदर आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. तर तुम्ही असे पण जोडले तरी चालेल, पण मी राईट साईडने जोडून घेणार आहे अगोदर. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि शोल्डर खाली उतरू नये म्हणून अर्धा इंच गळ्याच्या बाजूने थोडंसं तिरपी कटिंग करून घेतली आणि राईट साईडनेच अगोदर हे दोन्ही शोल्डर आहेत ते मी अगदी पाव इंचाची स्टिचिंग करून घेतली आणि त्यानंतर रॉंग साईडला टर्न करून घेतले आणि पुन्हा याच्यावरती दाब शिलाई आहे ती देऊन घेतली. म्हणजे काय होतं याने जो धागे निघणारा पार्ट असतो ना किंवा टोचणारा पार्ट असतो तो आपल्याला टोचत पण नाही अशा पद्धतीने. आणि शिलाई पण आपली आतून बाहेरून अगदी फिनिशिंग सहित शोल्डर आहेत ते स्टिच झालेले आहेत. आता यानंतर आपण जो बाईचा सेंटर काढलेला होता ना तो सेंटरला सेंटर मॅच करून घ्यायचा, शोल्डरचा सेंटर आणि बाईचा सेंटर, आणि या पद्धतीने ठेवून घ्यायचे. आणि बरोबर फ्रंटचा मुंडा बरोबर फ्रंटच्याच बाजूने आला पाहिजे बाईचा, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बाई जोडताना. आणि आता आपण बघा इथे मुंड्याच्या मापानुसार बाईची लांबी घेतली होती 12 इंच, तरी पण ही थोडीशी वाढव झालेली आहे. बघा वाढव झाली तर चालतंय, कमी पडली तर विनाकारण आपल्याला चालू कामामध्ये जोड द्यावा लागतो, तर ते नको व्हायला. वाढव झाली तर आपण कट करू शकतो. त्यामुळे मी हे जे मुंड्याचं माप घेऊनच बाईची कटिंग आहे ती करून घेतलेली होती. आता मी तुम्हाला इथे एक बाई जोडून दाखवलेली आहे. याच पद्धतीने आपल्याला दुसरी पण बाई आहे ती जोडून घ्यायची आहे आणि ह्या बाईवरती पण आपल्याला परत डबल टिप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, आणि एक्स्ट्राची जी बाई आहे ना ती आपण या स्टेजला कट करून टाकू. अगोदर कडेने टिप मारून घेऊ आणि त्यानंतर एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने. तर चला दुसरी पण बाई मी स्टिच करून घेते आणि मग दाखवते. ठीक आहे, तर अशा प्रकारे मैत्रिणींनो राहिलेली दुसरी बाई पण मी स्टिच करून घेतलेली आहे. फायनली दोनही बाया आपल्या स्टिच करून तयार झालेल्या आहेत. बघा या पद्धतीने दाखवते. इकडची पण बाई स्टिच झाली, मी तुम्हाला इकडची एक करून दाखवली होती. यानंतर मैत्रिणींनो खालच्या घेराची पण आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे. तर बघा हे मेन फॅब्रिक आहे आणि अस्तरचा एक कपडा आणि ही पण आपल्याला इनविजिबल स्टिचिंग करून घ्यायची आहे. म्हणजे कुठलाही शिलाईचा जो थ्रेड आहे ना दिसणारा पार्ट तो आतून बाहेरून दिसणार नाही. तर बघा या पद्धतीने राईट साईडने आपण हा जो साडीचा कपडा आहे तर 2 इंची राईट साईड आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायची आणि अस्तरचा कपडा आहे तो आपल्याला खालच्या साईडने अशाच पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. म्हणजे त्यामुळे काय होतं आपली जी स्टिचिंग आहे ती इनविजिबल होते आणि एकदम फिनिशिंग मध्ये जो धागे निघणारा पार्ट आहे तो पण कव्हर होऊन जातो. बघा अस्तर मी कशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे ते व्यवस्थित बघा. म्हणजे तुम्हाला ते टर्न केल्याच्या नंतर कळायला पाहिजे की आतून पण शिलाई दिसत नाही आणि वरतून पण दिसत नाही. तुम्ही ठेवून बघायचं आणि परत टर्न करून बघायचं वरच्या साईडने, म्हणजे आपली शिलाई आतून बाहेरून एकदम फिनिशिंग मध्ये दिसते का नाही ते चेक करायचं. बघा या पद्धतीने मी तुम्हाला म्हणजे कमरेला पण लावून दाखवते, समजावून पण सांगते, टाचणी लावून दाखवते, शिलाई पण करून दाखवते. त्यामुळेच तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि जीव तोडून तळमळीने एवढं व्हॉइस ओव्हर देऊन पण सांगते, त्याच्यात पण खूप वेळ जातो. अक्षरशः मला हे व्हिडिओ बनवण्यासाठी पूर्ण 2 दिवस लागलेले आहेत. म्हणजे शिवायला पण आणि एडिटिंग करायला पण. आणि आता अपलोडिंगला माहित नाही अजून किती वेळ लागेल, कारण की पूर्ण रात्रभर अपलोडिंगला व्हिडिओ लावून द्यावा लागणार आहे, एवढा मोठा व्हिडिओ झालेला आहे तो. तर बघा टाचणी लावलेली होती त्यामुळे आपल्याला स्टिच करायला अगदी सोपं पडलेलं आहे. तर या पद्धतीने स्टिच केलेलं आहे. आता हे बघा टर्न केल्याच्या नंतर हा या साईड इकडनं टर्न होतोय, म्हणजे इकडनं पण शिलाई दिसत नाही आणि हा जो अस्तरचा कपडा आहे तो इकडनं टर्न होतोय. म्हणजे बघा आतून पण आपली जी शिलाई आहे ती दिसत नाही. म्हणजे दोन्ही साईडने आपली जी शिलाई आहे ती इनविजिबल झालेली आहे जेव्हा आपण अशा पद्धतीने स्टिच करतो त्यावेळेस. बघा राईट साईडला टर्न केल्यावर बघा तुम्हाला आतल्या साईडने पण कुठल्याही प्रकारची जी थ्रेड आहेत ना हा जो धागे निघणारा पार्ट तो दिसत नाही. आता मी याच्यावरती पुन्हा डबल टिप देऊन घेतो. आणि याच पद्धतीने बॅक साईडचा बॉटमचा घेरा पण मी स्टिच करून घेते आणि दाखवते. तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे मी बॅक साईडचा जो पार्ट होता ना तो पण स्टिच करून घेतलेला आहे. फ्रंट साईडचा तर मी तुम्हाला करून दाखवला होता, तुम्हाला रॉंग साईडला टर्न करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे, बघा या पद्धतीने म्हणजे इथे आपली कुठलीही शिलाई वरतून दिसत नाही. अशा पद्धतीने आपली स्टिचिंग आहे ती कम्प्लीट करून झालेली आहे. बघा
या पद्धती। तर बघा दोन्ही साईडने आपली इनविजिबल आहे कमरेच्या बाजूने ती स्टिचिंग झाली आहे, म्हणजे आपल्याला इंटरलॉकची मशीन प्रत्येकाकडेच अवेलेबल नसते आणि तुम्ही अशा पद्धतीने शिवलं तर तुमचं काम खूप फिनिशिंग मध्ये दिसतं। आता जर तुम्हाला नाडी नसेल लावायची तुम्ही डायरेक्ट कडा जोडून घेऊ शकता, पण मला बॅक साईडला जशी रेडीमेड कपड्याला असते ना अशी नाडी आहे ती मी स्टिच करून घेणार आहे। तर नाडीसाठी मी ते 4 इंच रुंदीचा साडीचा कपडा घेतलेला आहे आणि लांबी घेतलेली आहे 16 इंच आणि हा आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे। सुरुवातीला बघा मी थोडंसं तिरप्यामध्ये स्टिच केलेलं आहे आणि त्यानंतर कडेने या पद्धतीने स्टिच करून घेतलेलं आहे। मान्य आहे मैत्रिणी व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, पण कोणती स्टेप स्किप करावी मला तेच कळत नव्हतं। व्हिडिओ 2-2.5 तासाचा शूट होऊन आलेला होता आणि मग त्यामुळे खूप मोठा झालेला आहे। आता अजून पण 1 तासाची शूटिंग बाकी आहे। इथपर्यंतच माझे 24-25 मिनिटं झालेले, अजून पुढे किती मिनिटाचं होतंय ते माहित नाही मला। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दोनही नाड्या आपल्या स्टिच करून तयार झालेल्या आहेत। आता याची फायनल लांबी आहे बघा 16 इंच। आता हे स्टिच कशा करायचे ते सांगते। आता बघा आपला हा जो बॅक साईडचा पार्ट आहे ना, बघा हा जो बॅकचा पार्ट आहे ना, इथे आपल्याला बरोबर हे ज्या नाड्या आहेत ना त्या स्टिच करून घ्यायच्या आहेत। आणि बघा जिथे कमरेचा पार्ट आहे ना तिथे बरोबर मी नाड्या कशा ठेवल्यात ना ते बघून घ्या। बाहेरच्या साईडने त्यांचं टर्न म्हणजे टर्न केल्याच्या नंतर ती बरोबर आपली इकडनंच टर्न होणार आहे। तर ठेवताना बघा कशा ठेवल्यात आणि टाचणी लावून घेतली म्हणजे तशाच ठेवून घ्यायच्या आहेत तुम्हाला, म्हणजे जेव्हा आपण आता मी इकडनं पण इनविजिबल स्टिचिंग करणार आहे ना तर त्यामुळे ते व्यवस्थित असं आतमध्ये पण प्रॉपर फिनिशिंग मध्ये त्या नाड्या आहेत त्या स्टिच होणार आहेत। तर अशाच ठेवून घ्यायचे तुम्ही बाहेरच्याच बाजूने, ठीक आहे। आता यानंतर आपल्याला राईट साईडनेच हा जो कपडा आहे ना तो स्टिच करून घ्यायचा आहे। अगोदरच लगेच आपण रॉंग साईडने टर्न नाही करणार, इथून तिथून आपण बाहीपासून तर बॉटम पर्यंत राईट साईडने जी स्टिचिंग आहे ती कंप्लीट करून घेतली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हा भाग आहे तो रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा आणि आतल्या साईडने पण आपल्याला याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे। बघा या पद्धतीने म्हणजे बेल्ट पण आपला व्यवस्थित असा जो नाडी आहे ना ती लागल्या जाते आणि आतून बाहेरून अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग मध्ये आपली जी स्टिचिंग आहे ना ती कंप्लीट होते। आता जशी इकडनं स्टिचिंग केली ना तशीच आपल्याला दुसऱ्या साईडने पण स्टिचिंग आहे ती करून घ्यायची आहे, ठीक आहे। तुम्हाला दाखवते मी नाडीचा पार्ट बघा अशा पद्धतीने बाहेर आलेला आहे। आता दुसऱ्या साईडने पण मी स्टिच करते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो बघा जशी इकडनं आपण स्टिचिंग केली होती ना पलटी मारून सेम त्याच पद्धतीने इकडनं पण आपण स्टिचिंग करून घेतली आहे आणि बघा फायनली अशा पद्धतीने रेडी झाले आहे। अजून तरी आपलं बॉटमच्या साईडने तुम्ही पिको वगैरे करू शकता किंवा डबल फोल्ड करायचं बाकी आहे, पण तरी मी तुम्हाला राईट साईडला टर्न करून दाखवते की कसा ड्रेस झालाय। याची उत्सुकता लागलेली राहते ना, मग अगोदर राईट साईडला टर्न करून घेऊ, ठीक आहे। बघा अजून तरी आपलं बॉटमच्या साईडने बाकी आहे फोल्डिंग करायचं, तरी पण फायनल लुक तुम्हाला दाखवते ड्रेसचा अशा पद्धतीने आलेला आहे। मलाच खूप उत्सुकता लागली कसं झालंय बघण्याची। बघा ही बॅक साईड आहे आणि इकडनं आपण दोरी पण दिलेली आहे आणि बघा मागच्या साईडने आपण अशा पद्धतीने नाडी दिलेली आहे, त्यामुळे खूप म्हणजे फिटिंग करण्याची पण गरज पडत नाही, खूप छान लुक येतो। तर चला आता बॉटमच्या साईडने कसं फोल्ड करायचं ते दाखवते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी हा जो ड्रेस आहे ना तो ठेवून घेतलेला आहे व्यवस्थित। आता आपल्याला याची ना बॉटमचा जो घेरा आहे ना याची व्यवस्थित प्रॉपर अशी कटिंग करून घ्यायची आहे। बघा थोडंफार मागे पुढे जरी पार्ट असेल ना, आता आपण ही फोल्डिंग करताना या स्टेजला व्यवस्थित असा करेक्ट करून घेणार आहोत। आणि बघा किती फुल घेरा आहे, तुम्हाला आता ड्रेस असा ठेवलेला आहे तर याच्यावरूनच समजत असेल की किती मोठा आपला हा फुल घेरा आलेला आहे। तर चला आता आपण कमरेपासून खाली जी उंची होती माझी 30 इंच, तर मी बरोबर 30 इंचावरती इथून तिथून मार्क करून घेते आणि मग आपण बॉटमची साईड डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया। अशा प्रकारे मार्किंग केली आणि कटिंग करून घेतली। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी इथून तिथून बॉटमच्या साईडने ना हे बघा डबल फोल्ड करून खालच्या साईडने पण आणि इकडनं पण इथून तिथून टाचणी लावून घेतलेली आहे। आता जशी टाचणी लावून घेतली ना तशीच आपल्याला याच्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे बघा पूर्ण फॅब्रिक वरती। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो बॉटमच्या साईडने मी इथून तिथून ही जी टिप आहे ती कंप्लीट करून घेतलेली। फायनली आपली ही जी स्टिचिंग आहे ती कंप्लीट झालेली आहे आणि आतून बाहेरून तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी कुठले आपले धागे निघणारा पार्ट आहे तो आतूनही दिसत नाही आणि बाहेरूनही दिसत नाही, इतकी इनविजिबल आपली स्टिचिंग झालेली आहे बघा या कडेने पण आणि इकडनं पण। आता मी तुम्हाला हा ड्रेस आहे ना घालून दाखवते, माझ्याच मापावर शिवलेला आहे तर म्हणजे तुम्हाला पण कळेल। त्या प्रकारे मैत्रिणींनो फायनल लुक आपल्या ड्रेसचा आहे तो या पद्धतीने आलेला आहे। घेरा पण बघा फुल घेरा आहे याला अम्ब्रेलाचा, आणि तुम्ही अजून लॉंग पाहिजे असेल तुम्हाला तर अजून याची उंची वाढवू शकता, पण मला जेवढं पाहिजे होतं तेवढं मी शिवलं। त्याचबरोबर तुम्हाला ना हा गळा पण दाखवते बघा, आपण कितीही वाकलो तरी तो खाली उतरत नाही अशा पद्धतीने आहे, म्हणजे 5.5 घेतला होता तर 5 इंचाचा पुष्कळ होऊन जातो ड्रेसला। आणि बाई पण बघा एक वेगळ्या पद्धतीने दिलेली आहे मी,
आणि हिच्यामुळे पण अजून छान लुक येतोय ड्रेसला आणि मला तरी पर्सनली खूप आवडलेला आहे, प्रचंड आवडलेला आहे. आणि तुम्ही अशा पद्धतीचा ड्रेस आहे ना तो घरी वापरू शकता. या पद्धतीने आहे. बॅक साईडने पण बघू शकता अगदी छोटासाच गळा दिलेला आहे 3 इंचाचा, म्हणजे 3.5 घेतलं होतं तर 3 इंच राहिलेला आहे शिवून. तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगणार होते सुरुवातीला की अस्तर किती लागलं, तर बघा पूर्ण 5 मीटर अस्तर आपल्याला लागलेलं आहे. फक्त असं थोडे थोडे जे कापड आहे तेवढेच उरलेले आहे, म्हणजे पूर्ण 5 मीटर अस्तर लागलं. आणि साडी पण बघा एवढी शिल्लक राहिलेली आहे, म्हणजे साडी आपली 6 मीटर असेल तर त्यातलं बघा एवढा असं कपडा आहे ना तेवढंच फक्त उरलेलं आहे. म्हणजे साडी पण पूर्ण लागली आहे, कारण की आपण घेरच जो आहे ना तो खूप मोठा घेतला होता. म्हणजे किती कपडा उरला ते पण मी तुम्हाला दाखवलं. म्हणजे पूर्ण साडीपासूनच आपण हा ड्रेस बनवलेला आहे, त्यामुळे याचा फुल घेरा आहे बघा, एवढा मोठा घेरा आहे. आणि हे साडीच्या लेसचा तर आपण नंतर वापर कधी पण करू शकतो कोणत्याही आयडियासाठी. तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. तर मैत्रिणींनो 2 पार्ट मध्ये मी हा व्हिडिओ बनवायला पाहिजे होता, म्हणजे कटिंगचा पार्ट 1 आणि स्टिचिंगचा पार्ट 2, म्हणजे 15-15 मिनिटाचे झाले असते. पण ठीक आहे, हरकत नाही. आवडलाय तुम्ही इथपर्यंत बघितलाय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.